गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला पॅसेंजर स्पीड बोट प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला आहे। मुंबई येथील भाऊचा धक्का येथे एक शानदार कार्यक्रमात त्यांनी स्पीड बोटचं विधिवत उद्घाटन केलं। आता मोर ते भाऊचा धक्का हा प्रवास तब्बल अर्धा तासाने कमी होणार आहे। मात्र जोरदार भाडेवाढ झाल्याने प्रवासीही नाराज आहेत। उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार सुधीर मुनगंटीवार, नामदार विनोद तावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। पाहूया या ऐतिहासिक क्षणांची क्षणचित्रे। मुंबईत आपल्या गाड्या घेऊन इथून उतरता येईल आणि इथून तुम्हाला पलीकडे मुंबई गोवा रस्ता आणि मुंबई पुण्यापर्यंत देखील त्या रस्त्याला जोडला जाईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा आमचा निर्णय आम्ही ठरवलेला आहे। त्याचबरोबर आज एका मराठी वर्तमानपत्रात मी सकाळी वाचलं की आम्ही जी वॉटर बस घ्यायचं ठरवलेलं आहे त्याला ड्रायव्हर नाहीये म्हणून ते पाण्यात गेले। असं काही झालेलं नाहीये। आपने मांगा था क्या बेस्ट को ड्राइवर? हमने JNPT से बेस्ट को ड्राइवर भी नहीं मांगा था। फ्रंट पेज पर न्यूज लगी है, पर हमने जो 2 वाटर बस जो है, हम जो उसके टेक्नोलॉजी और बहुत सी बातें नहीं है, त्यामुळे या 2 वाटर बसेस ज्या पाण्यावरही चालणार आणि रस्त्यावर चालणार आहे त्याचं टेंडर, त्याचे टेक्निकल नॉर्म्स ठरवायला उशीर लागला। आपल्या देशात त्याची मान्यता द्यायला उशीर लागतो, कारण पहिल्यांदा होणार आहे। त्यामुळे त्याचे टेंडर येत्या 2-3 दिवसातच ओपन होईल आणि लवकरच JNPT मध्ये 2 वॉटर बसेस येतील ज्या मुंबईच्या रोडवरच पण चालतील आणि मुंबई समुद्रात देखील चालतील आणि एक नवीन आपल्याला व्यवस्था मिळणार आहे। जगातली यातली जी टेक्नॉलॉजी आहे ती आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करतो आहे। विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की शिप बिल्डिंग ही फार मोठी इंडस्ट्री आहे आणि शिप बिल्डिंग मध्ये गुजरातमध्ये शिप ब्रेकिंगचं काम अलगलं आहे, पण माझा प्रयत्न आहे की कोकणाच्या किनाऱ्यावर शिप बिल्डिंगची मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री यावी आणि कोकणाच्या भूमिपुत्रांना मोठा रोजगार मिळावा आणि त्याकरता त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे। मला सांगताना आनंद होतोय की आम्ही कायदेशीररित्या सी प्लेन, पाण्यावर उतरणारी विमानं असतील, हॉवरक्राफ्ट, कॅटरमेरन या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेवढं लिबरल धोरण ठेवून सगळ्यांना एन्करेज करायचं ठरवलेलं आहे। ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेला उत्सव बारवर ठाण्यातील SB विभागाचे उपायुक्त सचिन पाटील यांनी आपल्या सहकर्मचाऱ्यांसह छापा टाकला आणि जवळपास 26 मुली आणि 14 ग्राहक तसेच हॉटेलचे कर्मचारी, मॅनेजर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी या हॉटेल संदर्भात येत होत्या। त्यात हा बार स्थानिक पोलीस स्टेशनच्या डायघरच्या अगदी समोर आहे, तरीही कोणतीही कारवाई होत नव्हती। शेवटी ठाण्यातील SB विभागाने छापा टाकत एवढी मोठी कारवाई केली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 26 मुलींपैकी काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे। आता पोलीस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत। कल्याण शिळ मार्गावर असलेल्या एका कुख्यात डान्स बारवर रविवारी 12 मार्च रोजी धाड पडली, तेव्हा या बारमध्ये चक्क 2 पोलीस तिथल्या बारबालांसोबत अश्लील चाळे करताना आढळून आलेत। या अश्लील चाळ्यांची व्हिडिओ क्लिप ठाण्यापर्यंत पोहोचली आणि गुरुवारी सकाळनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली। या क्लिपमध्ये बारबालांशी अश्लील चाळे करताना आढळून आलेल्या त्या दोन्ही पोलिसांवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कारवाईची झोड घेतल्याने मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत। कल्याण शिळ रोडला सोनारपाडा गावाजवळ इंद्रप्रस्थ नामक लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली पहाटे उशिरापर्यंत चालणारा कुख्यात बार आहे। या बारमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजावर अर्धनग्न अवस्थेत थिरकणाऱ्या बारबाला आणि मद्यधुंद अवस्थेत जल्लोष करणाऱ्या मद्यपींमुळे हा बार परिसरातील रहिवाशांच्या रडारवर आला होता। सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली। यावेळी अश्लील गाण्यांच्या तालावर सर्व बारबाला विभत्स हावभाव करत बारमध्ये उपस्थित ग्राहकांच्या भावना भडकवताना आढळून आल्या। तत्पूर्वी कुणीतरी याच बारमध्ये व्हिडिओ शूटिंग करून ते ठाण्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचवले होते।
धाडीच्या वेळेस पोलिसांनी सुधाकर मनगोर, रजत शेट्टी, संतोष अंधारीकर, रवी दुबे, सुरेंद्र शेट्टी, उमेश शेट्टी आणि प्रदीप काळे या बार चालक, कॅशियर, म्युझिक ऑपरेटर्स तसेच 17 बारबालांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी या बारमधून लाऊडस्पीकर, कॉम्प्युटर, मॉनिटर, एम्प्लिफायर, पॉवर ड्राईव्ह आदी 1,05,000 रुपये किमतीचे डीजे साहित्य हस्तगत केलेत। मात्र या बारमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिक्टेशन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघं तेथील बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करतानाचे सदर व्हिडिओ क्लिपमध्ये चौकशी दरम्यान आढळून आले। या क्लिपची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 4 दिवसानंतर गंभीर दखल घेतली। गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या फतव्यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली। या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना पोलीस ठाण्यातून उचलून ठाण्याच्या कार्यकारी शाखेत बदली करण्यात आली। पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे मानपाडा पोलीस अडचणीत सापडलेत। मला एका नागरिकाने एक क्लिप पाठवली होती व्हॉट्सअपवरती आणि त्या व्हॉट्सअपमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे आपले पोलीसवाले एका बारमध्ये जाऊन डान्स करत आहे। त्या क्लिपची आम्ही शहानिशा केली आणि त्याच्यानंतर त्या क्लिपमध्ये त्या दोघांचं जे काही आक्षेपार्ह वर्तन दिसतं आहे त्या वर्तनावरून त्यांना दोघांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। मुंबई ते छानगड हे अंतर तब्बल 750 किलोमीटर असल्याने तक्रारदार, आरोपी आणि वकील यांना मुंबई हायकोर्टला केसनिमित्त येणे जाणे तसेच निवास व्यवस्था यासाठी 3 दिवस लागतात। तसेच त्यासाठी त्यांचे हजारो रुपयेही खर्च होतात आणि मौल्यवान वेळही वाया जातो। त्यातही कोर्टाकडून तारीख पे तारीख ही चालूच असते। यामुळे वैतागलेले वकील आणि पक्षकार खटला चालवण्यात रस दाखवत नाही आणि त्यातल्या त्यात महिला, वृद्ध आणि बालक यांचे तर चांगलेच हाल होतात। हे लक्षात घेऊन मागील तब्बल 28 वर्षांपासून कोल्हापूर आणि इतर 6 जिल्ह्यांसाठी खंडपीठाची मागणी केली जाते। यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर शेकडो वकिलांनी लाक्षणिक उपोषण आणि धरणे केले। पाहुयात आमचे विशेष प्रतिनिधी अयाज मोहसिन यांचा हा रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रात जो काही पक्षकार वर्ग आहे तो साधारणतः मिडल क्लास वर्ग आहे, गरीब शेतकरी वर्ग आहे। त्याला प्रत्येक वेळी केस चांगली असून सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत थांबावं लागते। त्याला हायकोर्टात यायची केस असून सुद्धा त्याला हायकोर्टात येता येत नाही। म्हणजे हायकोर्ट किंवा कोर्ट जे आपल्या ऑर्डरमध्ये म्हणतात एंड्स ऑफ जस्टिस किंवा इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस, ही इंटरेस्ट ऑफ जस्टिस किंवा एंड्स ऑफ जस्टिस डिस्ट्रिक्ट कोर्टातच होतो। त्याला हायकोर्टामध्ये यायची केस चांगली असून सुद्धा त्याला हायकोर्टमध्ये येता येत नाही, त्याला न्याय मिळत नाही। एंड्स ऑफ जस्टिस त्याचा होत नाहीये आणि ह्या सर्व पक्षकारांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी हायकोर्टाचं खंडपीठ कोल्हापूरला व्हायला पाहिजे। वकिलांनी आंदोलन नियोजनबद्ध आणि कायदेशीररित्या करावाचा समज आहे आणि ते आम्ही 30 वर्ष केलंय। 30 वर्षाच्या आंदोलनाला काही फळ मिळालं नाही। त्यामुळे गेल्या आंदोलनात कोल्हापूरमध्ये जाळपोळ झाली, रस्ता रोको झाला, कोर्टाला कुलपं लावली। त्यानंतर आम्ही असं ठरवलं की हे आंदोलन मुंबई हायकोर्टामध्ये करायला पाहिजे। त्यावेळी आम्ही चौकशी केली असता इथं आम्हाला असं सांगण्यात आलं की हायकोर्टाच्या दारात आपल्याला आंदोलन करता येत नाही, परवानगी नाही आहे, त्याचा हुकूम आहे। म्हणून आम्ही रीतसर परवानगी मागितली आणि आम्ही आज आझाद मैदानात आलोय। पण हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की ह्या प्रश्नासाठी जेलमध्ये जायची सर्वांची तयारी झाली। त्यामुळे आज आम्ही हा प्रवेशानं फक्त ह्या हायकोर्टाला आम्ही एक संदेश देतोय की आता आम्ही मुंबईत आलो आहोत। त्यामुळे पुढचं जे आंदोलन असेल ते ह्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी परवानगी नाही, मी सूचक सांगतो आपल्याला की ज्या ठिकाणी परवानगी नाही त्या ठिकाणी हे आम्ही आंदोलन करू। भले त्या यंत्रणेनं आम्हाला अटक करावं, अटक व्हायला आम्ही पहिल्या दिवसापासून तयार आहोत। सनद आमची काढून घ्यावी, सनदेवर देखील पाणी सोडायला आम्ही पहिल्या दिवसापासून तयार आहोत। हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे। समाजाच्या प्रश्नासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात देखील वकील पुढे होते, स्वातंत्र्य लढ्यात देखील वकील पुढे होते आणि हा देखील एक स्वातंत्र्यच लढा या पक्षकारांच्यासाठी। त्यामुळे ह्या लढ्यासाठी वकील जेलमध्ये जायला तयार आहेत। त्यामुळे पुढचं आंदोलन असेल हे हायकोर्टाच्या दारात असेल आणि आंदोलन संपवायचं असेल तर त्यांनी आम्हाला अटकच करावी लागेल। कोल्हापूरला खंडपीठ हे झालंच पाहिजे। वरकरणी हे वकिलांचं आंदोलन वाढत असलं तरी वास्तविक हे फक्त वकिलांचं आंदोलन नाही, तर हे आंदोलन आहे सर्वसामान्य जनतेचं। त्यांचा वेळ वाचावा, त्यांचं श्रम वाचावं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मनस्ताप वाचावेत। आणि या मागणीसाठी, या मागणीच्या पूर्ततेसाठी वेळ प्रसंगी जेलमध्ये, तुरुंगामध्ये जाण्याची सुद्धा वकिलांची इच्छा आहे। आता आपल्या शासनाने आपल्या महिलांसाठी बरेच कायदे अंमलात आणलेले आहेत, कायदे तयार केलेले आहेत, कारण प्रत्यक्षात ते अंमलात येत नाहीयेत। त्यासाठी खंडपीठाचं बेंच कोल्हापुरात होणं अत्यंत गरजेचं आहे। एखाद्या महिलेला
पोटगीच्या संदर्भात असू दे, कौटुंबिक न्यायालयातला कुठलाही प्रश्न असू दे, तर तिला वरचं अपील जे पहिलं अपील जे केलं जातं ते आपलं खंडपीठामध्येच होतं, म्हणजे उच्च न्यायालयामध्ये होतं मुंबईच्या, आणि त्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो एका सामान्य महिलेला परवडणार नाहीये. प्लस जो येण्या जाण्याचा जो वेळ आहे, प्लस जे एक महिला जर इकडे येणार असेल मुंबईला तर तिच्याबरोबर घरातील एका जबाबदार व्यक्तीला यावं लागतं. कारण आपण आता सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं तर महिलांची सुरक्षितता आजही अडचणीचा विषय आहे. त्यामुळे एखाद्या महिलेला मुंबईपर्यंत येणं न्याय मागण्यासाठी हे आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये. तर तोच जो न्याय आहे जे खंडपीठाच्या द्वारे आपल्याला कोल्हापुरातून मिळाला तर तो आम्हाला तिथे आमच्या दारी आल्यासारखा होईल. म्हणजे जे शासनानं म्हणलंय की घरोघरी न्याय, दारोदारी न्याय, ते प्रत्यक्ष कृती अंमलात आणली तर बरं होईल. त्यामुळे आमची जी मागणी आहे, कायदेशीर रास्त मागणी आहे, ती पूर्ण झालीच पाहिजे. आपण बघितलं तर आपण अध्यक्षांशी बोललो, वरिष्ठ वकिलांशी बोललो, इव्हन आपण महिलांशी सुद्धा बोललो, आणि प्राथमिक दृष्ट्या सकृत दर्शनी तरी वाटते की खंडपीठाची मागणी ही अत्यंत योग्य आहे. मात्र सरकारकडे नेमका घोडा कुठे अडलंय हे कुणालाच कळेना. कॅमेरामन मनसूरसह मी अयाज मोहसिन, गर्जा महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात छत्रपती क्रीडा मंडळ आणि जयगुरु व्यायामशाळेतर्फे कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेले कुस्तीपटू ग्रामीण भागातील स्पर्धेत सहभागी झाल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली. दिल्लीच्या बिरजू पहलवानने हिंदकेसरी सुनील साळुंकेला पराभूत करून 1,71,000 रुपयांची मानाची कुस्ती जिंकली. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात छत्रपती क्रीडा मंडळ आणि जयगुरु व्यायामशाळेतर्फे कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कुस्ती रुजावी, त्यांना कुशाल खेळाडूंच्या कुस्त्या बघायला मिळाव्या म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या कुस्तीपटूंना या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ग्रामीण भागात आयोजित स्पर्धेत देखील देश पातळीवर स्पर्धा गाजवणाऱ्या बिरजू पहलवान, हिंदकेसरी सुनील साळुंके, हिमाचल प्रदेशचा हिमाचल केसरी लकी पहलवान, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता अतुल पाटील पहलवान, महाराष्ट्र चॅम्पियन उमाजी शिरतोडे, पंजाबचा विकास कुमार इत्यादींसारख्या नामांकित कुस्तीपटूंच्या सहभागाने ही स्पर्धा चांगलीच गाजली. या स्पर्धेत 2 नंबरसाठी अतुल पाटीलने हिमाचल प्रदेशच्या लकी पहलवानला पराभूत केलं, तर 3ऱ्या नंबरच्या स्पर्धेत पंजाबच्या विकास कुमार याने बाजी मारत महाराष्ट्र चॅम्पियन शिरतोडेला पराभूत केलं. एरंडोल इथल्या कबरे विद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक तसेच देशपातळीवरील 100हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. यावेळेस अनेक आजी माजी कुस्तीपटू उपस्थित होते. जळगावहून संदीप जाधव यांची रिपोर्ट, गर्जा महाराष्ट्र न्यूज. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.